अजित पवारांच्या अध्यक्षतेत आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक। नियोजन समितीच्या बैठकीआधी अजित पवार सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक घेणार। बीड प्रकरणामुळे डीपीडीसी बैठक वादळी ठरण्याची शक्यता। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना 73 कोटी 36 लाखाची बोगस बिलं उचलण्यात आली। परळी आणि अंबाजोगाईत एकही काम न करता बिलं उचलली गेली। आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप। बोगस बिलं उचलल्याची तक्रार अजित पवारांकडे करणार। डीपीडीसीच्या बैठकीत बोगस बिलाचा मुद्दा उपस्थित करणार सुरेश धस यांची माहिती। अजित पवारांनी माझा एकेरी उल्लेख करावा, मात्र 73 कोटी रुपयाची बोगस बिलं उचलणाऱ्यावर प्रेम करू नये, सुरेश धस यांचं वक्तव्य। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, सध्या मी टार्गेटवर। बीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा, राजीनाम्याच्या प्रश्नावर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंच्या जागी मी असते तर राजीनामा दिला असता। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतेय सुप्रिया सुळे आक्रमक। नैतिकतेच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये जुंपले। सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही आम्हाला चांगलं माहिती आहे, बाकींनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजित पवारांचं प्रत्युत्तर। पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिल्यास लगेच राजीनामा देईन, माझ्याबाबत काय करायचंय अजित पवार ठरवतील। देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंची आमदारांसमोर भूमिका। 4 दिवस वाट पाहणार, नंतर कागदपत्र कोर्टासमोर ठेवणार। तुम्ही मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांना पोस्टकार्ड टाका, राज्यातील जनतेला आवाहन करणार अंजली दमानी यांचा इशारा। धनंजय मुंडे दिल्लीत अमित शहांना भेटून आल्यानंतर त्यांचा राजीनामा होईल, तृप्ती देसाईंचं वक्तव्य। निशिगंधा कुळे मॅडमचा फोन बंद का? ऑडिओ क्लिपवरून धसांचा सवाल। तर ऑडिओ क्लिपमध्ये कुळे मॅडम प्रकरण किरकोळ आहे असं म्हणतायत। किरकोळ प्रकरण कोणतं त्याचा शोध घ्यावा, सुरेश धस यांची मागणी। धनंजय मुंडेंना खाली खेचणं हा दमानी क्षीरसागर यांचा अजेंडा। धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊ नये, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक कराडची बाजू घेतली। हाकेंनी आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करावा, सचिन खरात यांची लक्ष्मण हाकेंवर टीका। तपासात जर अडचणी येत असतील तर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घ्यावा। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर घटनेचा तपास पारदर्शी व्हावा ही आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलाय। दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंवर पलटवार। मिकी माऊस क्लब गुणरत्न सदावर्ते यांची अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांच्यावर टीका। तर डंके की चोट उत्तर देण्याची गरज नाही, दमानियांचा सदावर्तेंवर पलटवार। काही सिद्ध होईपर्यंत काय करायचं ते अजित पवार ठरवतील, राजीनाम्याची मागणी होत असते, अजित पवार निर्णय घेतील। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर आत्राम यांचं वक्तव्य। लातूर शहरात ज्योतिमंगल जाधव यांच्या नावानं बंगला असल्याचं समोर। वाल्मिक कराडचा लातूरमध्ये बंगला असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता। बीड आताही सुरक्षित, पूर्वीही सुरक्षित। देशमुख हत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 50 दिवसांनंतरही फरार। मैंदवाडी गावात कृष्णा आंधळेचं पत्र्याचं घर, कृष्णाबाबत काहीही माहिती नसल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया। जे झालं ते झालं, आता जे काही होईल ते चांगलं होईल। 2 दिवसात पालकमंत्रीपदाचा निर्णय होईल, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गोगावलेंचं वक्तव्य। मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांची अजित पवारांसोबत भेट झाली नाही। अजित पवारांच्या भेटीसाठी तिन्ही नेते मंत्रालयात गेले होते। मंत्री गणेश नाईक दर 3 महिन्यांना ठाण्यात जनता दरबार घेणार। तर 2 महिन्यांनी पालघर जिल्ह्यात, तर नवी मुंबईत प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार, गणेश नाईक यांची माहिती। गणेश नाईक एकनाथ शिंदेंना वरिष्ठ, शिंदेंनीही नवी मुंबईत जावं पण ते रुसून बसतात, संजय राऊतांचा निशाणा। तर जेलवारी केलेल्यांनी शिंदेंवर आरोप करण्याची गरज नाही, शंभूराज देसाई यांची टीका। जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू, ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रश्नावर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। आमचे मंत्री पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेतील, प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका युतीतच लढण्याच्या शिंदेंच्या सूचना असल्याचीही म्हस्केंची प्रतिक्रिया। गणेश नाईकांचं वक्तव्य म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाला मोठं होण्याचा अधिकार। संजय राऊत ठाकरे गटाचा पंतप्रधान होऊ शकतो म्हणतात, तर आम्ही फक्त पक्षाबाबत बोलतो, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला। मराठा समाजाशी बोलून उपोषण सोडणार, 2.25 वर्ष आंदोलन केलं, आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मराठा आंदोलकांच्या मुंबई चलोच्या घोषणा। जरांगे पाटलांना मुंबईला जाण्यासाठी आंदोलकांचा आवाहन। धुळ्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक, जरांगेंची सरकारकडून कुठली दखल घेतली जात नसल्यानं मराठा समाज आक्रमक। सरकारनं लवकरात लवकर आरक्षण देऊन जरांगेंना न्याय द्यावा, मराठा समाजाची मागणी। मूर्ख घालून परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना प्रवेश नको, मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। राज्यातील 10वी-12वीच्या परीक्षांच्या धर्तीवर लिहिलं पत्र। प्रत्येकाला शिक्षणाचा आणि परीक्षा देण्याचा अधिकार, गंदगी के मुंह नहीं लगते, बुरख्यावरून नितेश राणेंनी केलेल्या मागणीनंतर आदित्य ठाकरेंची टीका। नितेश राणे जाती धर्मात वाद करणारी व्यक्ती, नितेश राणेंना रमजानमध्ये पाहुणचार जोडताना सर्वांनी पाहिलंय, विनायक राऊतांची नितेश राणेंवर टीका। नितेश राणेंना जनहितार्थ विषय मांडण्याचा अधिकार, सरकार आणि संबंधित विभाग त्याच्यावर निर्णय घेईल, आशिष शेलारांचा विनायक राऊतांना प्रत्युत्तर।
मुंबईकरांवर अदानी नावाचा नवा कर लावला जाणार. आपण जो कर भरतो त्याचा फायदा अदानींना होणार. आदित्य ठाकरेंची टीका. तर उबाठा करापेक्षा अदानी कर किमान विकास तरी करेल. संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. आम्हाला हलक्यात घेतल्यावर काय होतं. 2.5 वर्षापूर्वी पाहिलं. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. तर शिंदे नाम ही काफी आहे. एकनाथ शिंदेंची मिष्टील प्रतिक्रिया. दिल्लीत आम्ही आप आणि काँग्रेसला पाठिंबा दिला नाही. दिल्ली विधानसभेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर त्यांनी कुणालाही पाठिंबा दिला तरी काही फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला. भ्रष्टाचार आणि खोटं बोलण्यात पदकं ठेवली तर आप सरकार जिंकेल. मुख्यमंत्री फडणवीसांची अरविंद केजरीवालांवर टीका. अण्णा हजारेंनीही केजरीवालांना बेईमान म्हटलं होतं. फडणवीसांची टीका. जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मतं मिळवायचे दिवस गेले. आता शिवसैनिकांनी अपडेट राहण्याची गरज. कर्जतमधील संवाद मेळाव्यात अंबादास दानवे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. दुसऱ्या राज्याशी तुलना करून सुळेंनी राज्याची बदनामी करू नये. एक दिवस सुळेही सरकारचं कौतुक करतील. बावनकुळेंचा टोला. तर 50 दिवसापासून राज्याची बदनामी कोण करतंय पहा. सुळेंचं प्रत्युत्तर. भाजप आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंची हजेरी. विवाह सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा. मनसेचा मुंबईत राज्यस्तरीय मेळावा. आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करणार. राज ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दादर माहीम प्रभादेवीतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा पाहणी दौरा करणार. बाबूराव चांदेरेंच्या मुलानं विजय रौंदळ यांची माफी मागितली. बाबूराव चांदेरेंनी विजय रौंदळ यांना केली होती मारहाण. माझ्या वडिलांचं वागणं पटलं नाही. चांदेरेंच्या मुलाची प्रतिक्रिया. रत्नागिरीत दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी एकाच शाखेत बसणार. एकाच शाखेतून दोन्ही पक्ष हाकणार. पक्षाचा गाडा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार. तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार. स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणावरील सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती 25 तारखेपर्यंत थांबावं लागणार नाही. पुढच्या आठवड्याची तारीख मिळेल. सूत्रांची माहिती. महादेव गीते प्रकरणातील आरोपी अंबेजोगाईत खुलेआम फिरतायत. गुन्हेगारीला वाव देण्यासाठी पोलीस जबाबदार. मीरा गीते यांची प्रतिक्रिया. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम. बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थित. यापुढे अधिकारी अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा शिंदेंचा इशारा. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी होणार. महिलांनी संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनांचा लाभ घेतल्यास रद्द होणार. सूत्रांची माहिती. सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सर्व सुविधा उपलब्ध करून द्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश. मनुष्यबळ सोयीसुविधा यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी स्वतः लक्ष घालणार. कॉपीवर सुद्धा नियंत्रण ठेवणार. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. सिद्धिविनायक ट्रस्टनं ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची मागणी. तर केवळ प्रसिद्धीसाठी देसाईंकडून ड्रेस कोडला विरोध. देसाईंच्या भूमिकेला हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा विरोध. काँग्रेसच्या दिलीप भोजराज यांनी दिला काँग्रेसच्या विविध पदांचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे सोपवला राजीनामा. दिलीप भोजराज 1984 पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात सक्रिय. दादर रत्नागिरी दादर सावंतवाडी पॅसेंजर पुन्हा सुरू करा अन्यथा आंदोलन करणार. माजी खासदार विनायक राऊत रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले. प्रत्येक आठवड्यात गावांना भेटी द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करावा. बावनकुळेंचं सर्व जिल्हाधिकारी तहसीलदारांना आदेश. शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण प्रकरणी 4 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात. संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती. काही तासातच अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता. अक्षय शिंदेच्या वकिलांनी शिरसाट योगेश कदम यांना नोटीस पाठवली. अक्षय शिंदेबाबत फॉरेन्सिक अहवाल जाहीर केल्याचा नोटिशीत उल्लेख. अक्षय शिंदेबाबत केलेल्या वक्तव्याचाही नोटिशीत उल्लेख. एकनाथ शिंदेंनी घेतली कल्याणमधील पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट. आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी 100% प्रयत्न करणार. शिंदेंची प्रतिक्रिया. ज्ञानराधा फसवणूक प्रकरणात सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. 39 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल. नंदुरबारच्या शहादामधील रस्त्यांच्या कामांचं आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन. रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मदत होणार. मुंबईतील पोलिसांच्या सेवा निवासस्थानांची दुरवस्था. पुनर्विकासांतर्गत पोलिसांसाठी 4750 घरं दिली जाणार. राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाचा निर्णय. नवी मुंबईतील सिडकोच्या 26,000 घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी 1,00,000 अर्ज. मात्र आतापर्यंत 15,000 जणांकडूनच अनामत रक्कम जमा. जास्तीच्या दरांमुळे सिडकोच्या पसंतीच्या घरांसाठी नापसंती. पुणे म्हाडाच्या 3,362 घरांसाठी सोडत जाहीर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादांच्या ऑनलाईन उपस्थितीत सोडत. म्हाडा सोडतीतील विजेत्यांकडून आनंद व्यक्त. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात. जिल्हा कुस्तीगीर संघाकडून कुस्ती स्पर्धेचं आयोजन. कुस्ती स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि एसपी बाळासाहेब पाटील यांचा जेएनपीटीकडून गौरव. वाढवण बंदराच्या प्रक्रियेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल गौरव. केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्याकडून दोघांचा गौरव. नंदुरबारमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी 117 शेतकऱ्यांचे दावे. त्यापैकी 66 दावे मंजूर. 66 शेतकऱ्यांच्या वारसांना 1,32,00,000 अनुदान मिळालं.
नंदुरबारमध्ये कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक, मात्र कापसाला बुरशी लागत असल्यानं रोगांमध्ये वाढ. नंदुरबारमध्ये 1,25,000 पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड. धुळे शहरात भाजीपाल्याचे दर घसरले. शहरात भाजीपाल्याची आवक वाढली. भाज्यांचे दर घसरल्यानं सर्वसामान्यांना दिलासा. सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी. आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे कोर्टात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मुंबईत मलेशियन खाद्य आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. मुंबईकरांना मलेशियन खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल अनुभवायला मिळणार. बारामतीच्या सहयोग बंगल्यावर हळदी कुंकू समारंभाचं आयोजन. हळदी कुंकू समारंभानिमित्तानं सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. पुण्यात एसटी दरवाढीच्या निषेधार्थ शरद पवार गटाचं आंदोलन. महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. सरकारनं एसटीची दरवाढ रद्द करावी, आंदोलकांची मागणी. अमृतसरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बोरिवलीत आरपीआय आठवले गटाचं आंदोलन. पोलिसांनी आंदोलक आरपीआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दोषींवर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. साताऱ्याच्या पुसेगावमधील रस्त्याची दुरवस्था. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको. व्यावसायिकांकडून दुकानं बंद ठेवून प्रशासनाचा निषेध. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ विदर्भातील शेतकऱ्यांचा नांदेडमध्ये मोर्चा. शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात दूषित पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार. आमदार संजना जाधव यांच्याकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी. 15 दिवसात अडचणी दूर करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. धुळे शहराला 18 जलकुंभांवरून 1 दिवसाआड पाणी पुरवठा चाचणी यशस्वी. शहरातील 70% भागात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू. आमदार अनुप अग्रवाल यांची माहिती. नंदुरबारच्या नवापूरमधील चिंचपाडा ते कोळदार दरम्यान रेल्वे रुळाचं दुरुस्तीचं काम सुरू. रेल्वे दुरुस्तीच्या कामामुळे सुरत नागपूर महामार्गाची वाहतूक बंद. वाहनधारकांना 100 किलोमीटरचा फेरा गाठावा लागणार. कल्याणमधील आरक्षित भूखंडावर इमारत बांधणाऱ्या बिल्डरवर पालिकेकडून गुन्हा दाखल. 9 मजली इमारत आणि बंगला अनधिकृतपणे बांधत नागरिकांची फसवणूक. इमारतीवर लवकरच कारवाईचा हातोडा चालणार. चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापारी आक्रमक. वाहनाखाली झोपून कारवाईकडून निषेध. जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप. भिवंडी वाहतूक विभागानं दंडात्मक कारवाईतून 15,65,00,000 दंड केला वसूल. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई. जळगावातील गणेशनगरमध्ये खासगी जागेत राहणाऱ्या दाम्पत्याच्या घरावर पालिकेकडून कारवाई. राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची दाम्पत्याची मागणी. पालिकेच्या कारवाईवर नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त. बुलढाण्यातील शेगावमध्ये केस गळती प्रकरणाला महिना उलटला तरी निदान नाही. रुग्णांना नवे केस येण्यास सुरुवात, मात्र डोळ्यांचा त्रास वाढला. राज्यात जीबीएस आजारानं आतापर्यंत दोघांचा मृत्यू. पुढे 24 तासात जीबीएस आजाराचे 16 रुग्ण, एकाचा मृत्यू. जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर. पालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरसह 150 आयसीयू बेडची व्यवस्था. रुग्णांची माहिती साथरोग कक्षाला कळवण्याचे निर्देश. पुण्यात जीबीएस 127 तर सांगली जिल्ह्यात 2 रुग्ण. केंद्राच्या उच्चस्तरीय पथकाकडून पाण्याची पाहणी. भारत इंग्लंड टी20 मॅचवर जीबीएसचं सावट. पुण्यातील एमसीए मैदानावर घेतली जाते खबरदारी. ग्राउंडवर पिण्याचं पाणी 3 वेळा फिल्टर केलं जाणार, तर लॉनसाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार. परभणी जिल्ह्यात जीबीएसचा एकही संशयित रुग्ण नाही, तरी नागरिकांनी काळजी घेण्याचं मेघना बोर्डीकर यांचं आवाहन. लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीनं नष्ट करून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील आरोपींना मुंबई हायकोर्टाकडून जामीन. न्यायमूर्ती एएस किल्लोर यांच्या एकलपीठाचा निर्णय. 5ही आरोपींना 2018 ते 2019 दरम्यान अटक करण्यात आली होती. पिंपरी चिंचवडमध्ये विविध ठिकाणी एकाच दिवशी आत्महत्येच्या 7 घटना. रावेत, भोसरी, हिंजवडी, वाकडसह चिखलीत पुरुषांची, तर सांगवीमध्ये महिलेची आत्महत्या. धुळ्याच्या शिरपूरमधील बोरमळीपाडा इथे वनजमिनीवर गांजाची लागवड. शिरपूर तालुका पोलिसांनी धाड टाकत केली कारवाई. सुमारे 76 लाख रुपये किमतीचा 3,800 किलो गांजा जप्त. धाराशिवच्या तुळजापूर घाटामध्ये खासगी बसचा अपघात. अपघातात एकाचा मृत्यू, 50 जण जखमी. आळंदीहून तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या बसला अपघात. जळगावातील सराफा दुकानात दागिन्यांची चोरी. चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार आली नसल्याचं समोर. नंदुरबार पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांना अटक. चोरीला गेलेल्या दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त. आरोपींकडून आणखी मोटरसायकल मिळण्याची शक्यता. यवतमाळमध्ये गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ग्रामसुरक्षा दल स्थापन. 2000 पेक्षा जास्त गावांमध्ये हे दल असणार. भंडाऱ्याच्या कवलेवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. आक्रमक गावकऱ्यांची लाठ्याकाठ्या घेऊन परिसरात गर्दी. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. इंदापूरमधून बोट इंजिनासह एक लोखंडी बोट चोरीला. 2 चोरट्यांना भिगवण पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 8,30,000चा मुद्देमाल हस्तगत. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. उल्हासनगरमध्ये 6 दिवसांच्या चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न. चिमुरडीच्या पालकांसह 6 जणांना अटक. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.